नमस्कार मंडळी, आपल्या सविताज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आपला फर्स्ट व्हिडिओच आहे आजचा, फर्स्ट चॅनल म्हणा। आपली रेसिपी असणार आहे शेंगदाणा मखाना हेल्दी लाडू। तर आपण स्टार्ट करूया। शेंगदाणे आपण ह्याच्यामध्ये अक्रोड पण यूज करू, ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल। पण आपण शेंगदाणे भाजून घेऊयात, मध्यम गॅस ठेवूयात। मस्त असे शेंगदाणे भाजून घ्यायचे। एक वाटी, आणि ज्यावेळेस तीळ एक वाटी ऍड करणार आहे ना, त्यावेळेस एक वाटी आणखी आपल्याला गुळ लागणार आहे। पण आता आपण उपवास आहे म्हणून फक्त शेंगदाणे घेतले, तीळ जर घातले ना त्यामध्ये खूप सुंदर असे। आता आपण समर्थ काय टाकणार आहे आपण ह्याच्यामध्ये? आता आपण ह्याच्यात तूप टाकणार आहे, एक चमचा, अजून एक चमचा। आपण अर्ध तूप वापरणार आहे आपले ड्रायफ्रुट्स तळून घेण्यासाठी। थोडंसं हलकं त्याला तळून घ्यायचं तुपामध्ये। हे ना कॅलरी आपण बदाम तळून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण काजू पण टाकणार आहोत, आणि थोडं हलकसच भाजायचे, जास्त नाही, नॉर्मली। आता आपलं हे भाजलेलंच आहे। आता आपण हे पण काढून घेणार आहोत। हे सेपरेट आपल्याला काढायचे बरं का, एकत्र नाही काढायचं। आता मखाना टाकणार आहोत ह्याच तुपामध्ये। आपल्याला तुपात मखाना भाजून घ्यायचा। तुपात मखाना भाजला ना छान असा फुलतो, खरपूस होतो, आणि टेस्ट पण छान होती। आणि हे सगळं आपण भाजून घेणार आहोत। हे सगळं तुपामध्ये आपण अजून थोडी अर्धी वाटी मखाना ऍड केला ह्याच्यामध्ये। दीड वाटी मखाना घेतलाय, कारण वाटीमध्ये थोडेसे बसतात ना मखाने, कारण मखाने साईजला मोठे गोल आकाराचे असतात, त्यामुळे ते थोडेच बसतात, म्हणून आपण अजून अर्धी वाटी एक्स्ट्रा घेतलाय। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मखाना वापरू शकता। तुम्ही बघू शकता भाजलेले आहेत। आपण आता थोडा गॅस मोठा करू येथे झालं आणि आपलं हे तूप जे होतं ना ते सगळं मखाण्याने शोषून घेतलेलं आहे। असं केलं ना, आता आपला हा मखाना भाजून झालेला आहे। आता आपण ह्याला पण काढून घेऊयात, आपण इथंच काढून घेऊयात। त्याचं खमंग खरपूस आपला मखाना भाजून झालाय। आता आपण सर्व मखाने काढून घेतले।
वाटी अक्रोड घेतले होते ते पण हलकेसे भाजून घेऊयात. आणि अक्रोड घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल. पण मुलं अशी खात नाहीत ना, मग आपण लाडू मध्ये घातले ना तर त्यांना कळत नाही आणि त्यांच्या पोटातून जात. अक्रोड हे खूप हेल्दी आहेत बरं का. पण आपण काय लाडू बनवत नाही, आपण शेंगदाणा मकाना लाडू बनवतोय त्याच्यामुळं सगळं थोडं थोडंच घेतलंय. आणि उपवास नसेल तर आपण एक वाटी तीळ पण भाजून ह्याच्यामध्ये घ्यायचे. त्याने सुद्धा खूप लाडू छान होतात. आणि पावसाळ्यात हिवाळ्यात तीळ खूप पौष्टिक असतात, कारण आपल्या शरीराला ते गरम ठेवतं. उपवास नसेल, तुम्ही इतर वेळेस खायला करणार असेल मुलांच्या टिफिनला किंवा प्रवासामध्ये, तर ते आवर्जून घाला. आता आपले भाजून झालेत, आपण त्याला काढून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. झाला. आता आपण हे सर्व पदार्थ मिक्सरला वाटून घेणार आहोत. आपण आता हे थोडंसं जेवढी साल निघते शेंगदाण्याची ना, थोडी शेंगदाण्याची साल काढून घेऊया. इथे तेवढा काढलाय, ऑप्शनल आहे पाला काढणं, कारण काय काढावा नाही काढला त्याच्या आवडीनुसार. जेवढा आपण निघेल तेवढा काढलाय. आता आपण हे सगळ्यासाठी एक वाटी गुळ घेतलाय. तर आपण पहिल्यांदा हे मकाना थंड झालाय, मिक्सरला वाटून घेऊया. आधी आपण ड्रायफ्रुट्स मिक्सरला वाटून घ्यायचे, नंतर मकाना घ्यायचा, सगळ्यात लास्ट आपण शेंगदाणे घेणार आहोत. तर मी हे मिक्सरला वाटून घेते. हे ड्रायफ्रुट्स बारीक केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तसे जाड बारीक कसेही तुम्हाला पाहिजे तसे करू शकता. आपण गुळ शेंगदाणे घालून वाटून घेतलेले मिक्सरला भरड केली. आपले जास्त झालं होतं ना, म्हणून आपण काढून ठेवलं होतं मिक्सर भांड्यामध्ये. थोडं थोडं करून घालूया आपण. गरजेचं नाही सर. आता आपण सर्व शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये ना हे अक्रोड भाजले होते ना, हे पण ह्यातच घालणार होता. गुळ घातलेला आहे मी खालीच. हे भांड आहे ना थोडं जाडसर भरड करून घेतली होती, कारण हे काय होतं माहितीये का, हे करंजी दाताखाली आले ना लाडू मध्ये खूप टेस्टी लागतात लाडू आपले. चला आपण सगळे शेंगदाणे असं करून बारीक करून घेतलेत. आपण हे काय दोन जे मिक्सरचे भांडे काढलेत ना, ते थोडे जाडसर ठेवलेत बरं का, कारण आम्हाला घरामध्ये असे आवडतात. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही पूर्ण अशी एकदम बारीक रबड करू शकता, पण आम्हाला असं आवडतं त्याच्यामुळं मी असं करून घेतले. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान बारीक मोठं करू शकता. आपण आता हे सगळं मिक्सरला वाटलेलं आहे ना, ते एक जीव बारीक करून घेऊयात. आणि तूप पण आता ह्याच्यामध्ये घालणं ऑप्शनल आहे बरं का, कारण आपण मकाण्यामध्ये पण वापरलेलं आहे. अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आणि जर असं आवर्जून तूप खात नाही, कंटाळा करते, तर ह्याच्यामध्ये घातलं ना नुसार तूप कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि आपण ह्याच्यामध्ये विलायची घातली ना, की माझ्याकडे नव्हती म्हणून विलायची पण ऑप्शनल, तुम्हाला आवडत असेल तुम्ही असेल तुमच्याकडे अवेलेबल तर घाला. तर मी आता ह्याच्यामध्ये एक तसं तूप टाकतोय. हे बघा तूप आपण आपले हे घरगुती तूप आहे. हे आपण गावावरून आणलेलं होतं ते तूप आहे. तुमच्याकडे विकतचं असेल तरी विकतचं वापरा, घरचं असेल तरी घरचं वापरा. आपण हे सर्व तूप ह्याच्यामध्ये ऍड करूयात आणि मस्त आता त्याचे लाडू वळून घेऊयात. लाडू खूप सुंदर होतात बरं का, खायला तर खूप टेस्टी. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि तूप तुमच्या आवडीनुसार
आमचा समर्थ आहे ना तो अजिबात तूप खात नाही हा. म्हणून खास करून तूप आपण त्याच्यामध्ये वापरले आणि तुम्हाला दिसलेच आता तो टेस्ट पण तोच करून सांगणार आहे आपले लाडू कसे झाले ते. तर मी आलो आहे. मला जर मम्मीने सांगितलं ना तुम्हाला आता तूप अजिबात आवडत नाही. असं काही रोज खाऊन जातो बरं का एक, त्याला लाडू आवडतात. तो असं तूप खा म्हणलं ना नाही खाणार. आता आपण ह्याचे लाडू वळायला घेऊयात. बघा तुमच्या आवडीनुसार लहान मोठी साईज घेऊ शकता. मी एवढी साईज घेतली आणि हे बघा झटपट आपला लाडू शेंगदाणा मखाना तयार आहे. आपण हे सगळे लाडू वळून घेऊयात. हे बघा आता पटपट करून आपण हे सगळे लाडू वळून घेऊयात. हे आपले तयार झाले आहेत उपवासाचे आषाढी एकादशी स्पेशल शेंगदाणा मखाना लाडू. तर आपण ह्याची टेस्ट समर्थाला विचारूयात आपण कशी झाली ती. एक लाडू त्याला देऊयात कसं झालं विचारूयात. आणि हे बघा लाडू कसं झाले तुम्हाला मी एक फोडून दाखवते. आता समर्थ आपल्याला सांगेल तो कसं झालाय तो. तर समर्थने ट्राय केले, त्याला खूप आवडलेला आहे आणि तो रोज सकाळी स्कूलला जातो ना मॉर्निंगला त्यावेळेस लाडू खाऊन जातो. तर लाईक करा. तुम्हाला लाडू आवडले असेल तरच तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्या. कमेंट करायला विसरू नका. आपला फर्स्ट शेंगदाणा मखाना लाडू रेसिपी आहे त्यामुळं कमेंट करायला विसरू नका की लाडू कसे झाले, तुम्हाला आवडले का नाही आवडले.